तर नमस्कार आणि राम राम सातारकर. आज तुमच्या साताऱ्यात आलो आणि तुम्ही म्हणताल आज हा डायरेक्ट थाळीवर बसूनच का व्हिडिओ करायला सुरुवात केल्या. हा विषय काय झाला म्हणजे साताऱ्यात मी आता वाजले दुपारचे 2 वाजून तर गेलेत आणि साताऱ्यात थोडस लेटच आलो होतो. थोडं काम इकडे तिकडे केलं आणि त्यानंतर पहिल्यांदा म्हणलं कुठं ना कुठं आपल्याला मस्त असं खायला गेलंच पाहिजे. त्यासाठी मी आज आलो होतो हॉटेल गावरान मटन भाकरीला. हॉटेलचं नावच असं आहे, हॉटेल गावरान मटन भाकरी. मी यांच्या इथं आलो. यांच्या इथं आल्यानंतर म्हणजे पोवई नाक्यापासून जर तुम्ही स्टेट समोर आला ना, आपल्या पोलीस हेडक्वार्टरकडे जाताना सातारा शहर पोलीस स्टेशनच्या समोरच तुम्हाला हे हॉटेल बघायला भेटते. यांच्या इथं तुम्हाला आहे ना व्हेज आणि नॉन व्हेज अशा प्रकारची दोन्ही प्रकारची व्हरायटी बघायला भेटते. आणि मी यांच्या इथं आल्यानंतर आज यांच्या इथलं आज आहे शनिवार आहे, त्यामुळे मी यांच्या इथं येऊन व्हेज थाळी मागवल्या आणि व्हेज थाळी आता आपण ती टेस्ट करून बघणार आहे आणि ती टेस्ट साठी कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि यांच्या जर थाळीबद्दल बोलायला गेलं ना तर यांच्या थाळीमध्ये आपल्याला बरीचशी व्हरायटी बघायला भेटते. त्यामध्ये तुम्हाला मस्त असं गरमागरम वरण बघायला भेटते. त्याच्या साईडला तुम्हाला जे आपली गवारीची जी पातळ भाजी आहे ना ती बघायला भेटते. त्याच्या साईडला कोबे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला त्यांनी दही दिले. आणि हा यांच्यातला आणखीन एक विषय म्हणजे त्यांनी आपल्याला मस्त अशा 2 चपात्या आणि राईस हे पण आपल्याला त्या थाळी बरोबर भेटले. आणि आता ती थाळी आपण टेस्ट करून बघूया. ती टेस्ट साठी कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. चपात्या बघायला गेलं तर मस्त अशा गरमागरम चपात्या त्यांनी आपल्याला दिलेत. आणि आता ती चपाती जी गवारीची भाजी आहे ना ती आपण टेस्ट करून बघूया. सातारकरांचं प्रेम म्हणजे झणझणीत असते. आज जरा शनिवार असल्यामुळे तुम्ही माझ्या बाई आईच्या हातची जी चव असते ना ती तुम्हाला या हॉटेलला काय भेटते. म्हणजे गवारीची भाजी आहे ना मला आवडतच नाही, मी घरी सुद्धा खात नाही. पण या हॉटेलला आल्यानंतर गवारीची भाजीची मी पहिली जी बाईट घेतली ना आई शपथ काय सांगू तुम्हाला, खरंच मस्त होती. आणि आता त्याच्या साईडला त्यांनी ते वरण दिले. तुम्ही वरण आणि माझं नातं काय तुम्हाला सांगू, वरण म्हणजे जीवाभावाचा विषय भाऊ आपला. आणि आता तेच आपण टेस्ट करून बघूया. हो 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 खरंच. वरण पण टेस्ट आहे ना मस्तच आहे. त्याच्या साईडला त्यांनी कोबीची जी भाजी दिली ना ती पण आता आपण टेस्ट करून बघू आणि ती कशी वाटते ते पण मी तुम्हाला सांगतो. कोबीच्या भाजीमध्ये जर काय वेगळापणा बघायला भेटला तर त्यांनी या कोबीच्या भाजीमध्ये आहे ना ते आपण मुगाचे जे हे असतात ना मूग डाळ ती त्यांनी त्यात टाकून तयार केलेली भाजी. पहिल्यांदाच मी अशी बघितली भाजी, कारण की इतर वेळेस मी जी कोबीची भाजी आहे ना ती टेस्ट केली ना तर त्याच्यात खाली कोबी येतो असं मूग डाळ वगैरे नाही बघितली. त्यांची तर ते युनिक बघायला भेटते. आणि त्या या युनिकपणामुळे आहे ना आणखीन यांच्या टेस्ट मध्ये फरक पडतोय बघा. मस्तच लागते भाजी. आणि साईडला जे त्यांनी दही दिलंय ना त्यावर मेन फोकस करू. साखर पण दिलंय त्यांनी साईडला. दुपारीला 2 नंतर आलो, भुका तर खूप लागल्या होत्या पोटात. काय सांगू तुम्हाला कावळेच ओरडत होते, पण म्हणलं आता काही ना काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि जसं आम्ही या रोडला आलो तसं आम्हाला मस्त असं हॉटेल पण भेटून गेलं आणि त्यांच्या इथं जेवण पण मस्त असं टेस्टला भेटून गेलं. खरंच मस्त आहे. आणि जेवण तुमच्या खिशाला परवडेल ना असं भेटणार तुम्हाला यांच्या इथं. अहो फक्त 100 रुपयाला तुम्हाला यांच्या इथं वेज थाळी बघायला भेटत्या. आणि एवढ्या कमी किमतीत आणि एकदम रिझनेबल दरात तुम्हाला जर एवढं भारी जेवण भेटत असलं ना तुम्ही एकदा इथं नक्की या आणि एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. यांच्या इथलं जेवण आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही यांच्या इथलं जेवण केलं असलं तर त्याचा अनुभव जो तुम्ही घेतलाय ना तो मला एकदा शेअर करा. आता मी हे सगळं संपवून घेतो. साईडला त्यांनी राईस पण दिलाय. राईस वगैरे आता आम्ही हे सगळं जेवण करून घेतो. आणि यानंतर आता यानंतर आता तुम्हाला आणखीन कोणता व्हिडिओ हवाय म्हणजे आपण सातारा बऱ्यापैकी कव्हर केलाय.
पाटण पण आपलं बऱ्यापैकी झालंय कवर. आता उमरस साईडचा आपण 1-2 व्हिडिओ आणणारच आहे, ते रिसेंटली पडतील. पण यानंतर आता तुम्हाला एखादं तुमच्या इथलं हॉटेल असलं की ते जेवण मस्त देते वगैरे, तर कमेंट करून नक्की सांगा. तिथं पण आपण नक्की व्हिजिट करू. त्यांच्या इथलं जेवण टेस्टसाठी कसं आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. त्यांच्या इथलं जेवण तर खरंच मस्त आहे. म्हणजे इथं आल्यानंतर तुमचं मन आणि आत्मा दोन्ही पण तृप्त होणार आहे. एकदा या, नक्की व्हिजिट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, जाता जाता व्हिडिओला लाईक करून जावा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून जावा. धन्यवाद.